श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्व श्रोत्यांचे त्रिवार मनःपूर्वक धन्यवाद. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना सादर वंदन. आज श्रीमद भागवत सारामृत कथेचा 100वा भाग. गेल्या 100 भागांना आपण दिलेला उदंड प्रतिसाद त्यापूर्वक खरंच मी आपला ऋणी आहे. श्रीमद भागवत कथेच्या प्रत्येक अध्यायाचं श्रवण व्हावं ह्या शुद्ध हेतूने सुरू केलेल्या ह्या उपक्रमाचा आजचा 100वा भाग आपल्यासमोर प्रसारित करताना खरंच मनस्वी आनंद होत आहे. आपणही एकाग्रतेने श्रवण करा आणि आपल्या आप्तेष्टांनाही नक्कीच याचं श्रवण करून भगवत कृपेचा आनंद प्राप्त करून घ्यावा ही कळकळीची विनंती आहे. श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण ऐकलं शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा भक्त प्रल्हादाच्या चरित्राच्या निमित्ताने युधिष्ठिर आणि देवर्षी नारदांचा संवाद सुरू झाला. देवर्षी नारदांना अनेक प्रश्न युधिष्ठिराने विचारले. त्यामध्ये मागच्या भागामध्ये मी तुला सांगितलं की वेगवेगळ्या धर्मांचं निरूपण मला करावं, मला ज्ञानाची प्राप्ती व्हावी असा शुद्ध हेतू या युधिष्ठिराने भगवंताचे परमभक्त असलेल्या नारदांसमोर मांडला. आणि देवर्षी नारद युधिष्ठिराला म्हणाले, हे बघ युधिष्ठिरा, धर्ममूलं हि भगवान सर्ववेदमयो हरिः स्मृतंच तद्विदान राजन येन चात्मा प्रसीदती. सर्व वेद स्वरूप भगवान श्रीहरी त्यांचे तत्व जाणणाऱ्या महर्षींनी रचलेल्या स्मृती आणि ज्यामुळे अंतःकरण प्रसन्न होतं ते कर्म हे धर्माचं मूळ आहे. म्हणजे ते कर्म सगळ्यात महत्त्वाचं धर्माचं रूप आहे की ज्यामुळे अंतःकरण प्रसन्न होतं. आणि भगवंताचं तत्व जाणून अनेक महर्षींनी ज्या स्मृती लिहिल्या या सगळ्यांचं सार म्हणजे धर्म आहे. युधिष्ठिरा, धर्माचे 30 लक्षणं शास्त्रांनी सांगितले आहेत. ते 30 लक्षणं राजा, सत्यम दया तपशौचम तितिक्षिक्षा शमोदमः अहिंसा ब्रह्मचर्यंच त्याग स्वाध्याय आर्जवम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राजा सत्य. जीवनामध्ये सत्याचं अधिष्ठान पाहिजे. काहीही झालं तरी सत्य सोडायचं नाही. आणि हा कलियुगासाठी तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मंडळी. सत्य हा सगळ्यात पहिला धर्माचा अंश, धर्माचं रूप. दुसरं दया, तिसरं तपश्चर्या, चौथं पावित्र्य, 5वी सहनशीलता जी आज कुणामध्येच राहिली नाही, 6वं योग्यायोग्य विचार, 7वा मनाचा संयम, 8वं इंद्रियांचा निग्रह, 9वं अहिंसा, 10वं ब्रह्मचर्य, 11वं लक्षण त्याग, 12वं लक्षण स्वाध्याय, 13वं लक्षण सरळपणा, 14वं लक्षण संतोष समदृक् सेवा ग्राम्ये हो परम शनैः नृणां विपर्य एहेक्षा मौनमात्मविमर्शनम. 14वं तत्व सगळ्यात महत्त्वाचं संतोष. जीवनामध्ये संतोष पाहिजे. मानवी जीवनामध्ये कितीही मिळवलं, कशाही प्रकारे मिळवलं तरी असं कधी वाटत नाही की नाही आता बस झालं म्हणून.
मग जे मिळालं आहे त्याच्यामध्ये संतोषी असणं हा सगळ्यात महत्त्वाचं धर्माचं लक्षण आहे. राजा, 15वं लक्षण समदर्शित्व. सगळेजण सारखे वाटले पाहिजे, सगळ्यांबद्दल मनातली भावना समसमान असली पाहिजे. 16वं महात्म्यांची सेवा. 17वं लक्षण सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती घेतली पाहिजे. 18वं लक्षण मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे उलटेच फळ मिळते असा विचार. 19वं लक्षण मौन. 20वं लक्षण आत्मचिंतन. 21वं लक्षण राजा, अन्नाद्यादे संविभागो भूतेभ्यश्च यथार्हतः तेष्वात्मदेवता बुद्धी सूतरानृषु पांडव. राजा, 21वं लक्षण प्राण्यांना अन्न इत्यादींचं यथायोग्य वाटप करणं. 22वं प्राण्यांमध्ये आणि विशेष करून मनुष्यामध्ये आपला आत्मा आणि इष्टदेवतेचा भाव ठेवणं. सगळीकडे भगवंत व्याप्त आहे हे सगळ्यात महत्त्वाची भावना. हाही एक धर्माच्या लक्षणाचा भाग आहे. आणि राजा, उरलेले 8 लक्षणं जे महत्त्वाचे आहेत ते म्हणजे श्रवणम कीर्तनम चास्य स्मरणम महतांगतेः सेवे जावनतीर्दास्यम सख्यमात्मसमर्पणम. राजा, 8 लक्षणं अशा प्रकारे की संतांचे परम आश्रय भगवान गोपाल कृष्ण यांची श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, पूजा, नमस्कार, दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण ही नवविधा भक्ती या 30 प्रकारांनी युक्त असे आचरण हाच सर्व माणसांचा परमधर्म आहे. याच्या पालनाने सर्वात्मा भगवंत प्रसन्न होतात. राजा, तुला 4ही वर्णांचे लक्षण सांगतो. शमोदमस्तपशौचम संतोष क्षांतिरार्जवम ज्ञानम दयाच्युतात्मत्वम सत्यंच ब्रह्मलक्षणम. राजा, हे बघ, शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवतपरायण आणि सत्य ही मुख्य ब्राह्मणाचे लक्षण आहेत. आता हे लक्षणं ज्यांच्यामध्ये तो ब्राह्मण आहे. ही जी विभागणी आहे, वर्णांचं वर्गीकरण केलं गेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेत सुद्धा भगवंतांनी आवर्जून सांगितलंय की ज्याप्रमाणे गुण आहेत त्याप्रमाणे तो त्या विभागामध्ये असणारे, नव्हे तो त्या विभागाने ओळखला जाणार आहे. मग हे त्या लक्षणांनी युक्त असलेल्या गटाची संज्ञावाचक शब्द आहेत. अर्थात आज आपल्याला माहिती आहे की हे सगळे जातीयवाचक शब्द झालेत, पण त्यावेळेला असा त्याचा उल्लेख करण्याचा किंवा अशा प्रकारे काही समाजामध्ये तेढ माजवल्या जावी असा कोणत्याही प्रकारचा उद्देश त्यावेळेच्या किंवा भगवंतांनी सांगितलं की वर्णव्यवस्था अशी नाही आहे. जो जे करू शकल त्याप्रमाणे फक्त ते संबोधन आहे तो त्या संज्ञेमध्ये प्राप्त होतो. मग आदरणीय गंधे महाराज फार छान सांगायचे की या संसाराच्या गाड्याचे, प्रपंचाच्या गाड्याचे हे 4 वर्ण म्हणजे 4 चाकं आहेत आणि 4ही चाकांचं महत्त्व तेवढंच आहे असं महाराज खूप सुंदर सांगायचे. महाराज म्हणायचे की गाडी घेऊन आपण बाहेर पडलो तर असं नाही होत की समोरच्या 2 टायरमध्ये चांगली हवा आहे का, बस झालं, म्हणलं मागच्याशी काय करायचं, राहू द्या, ते मागेच आहेत. नाही, मागच्याही चाकांमधली हवा योग्यच पाहिजे, पुढच्याही चाकांमधली हवा. महाराज फार छान सांगायचे की एका चाकात हवा कमी असून सुद्धा चालत नाही, पंक्चर तर जाऊ द्या, पण हवा कमी असून सुद्धा उपयोग नाही होत. समसमान हे सगळेजण आपापल्या पद्धतीने आपल्या गुणांप्रमाणे कर्म करतील तेव्हा हा धर्माचा गाडा चालणार आहे. हे 4 त्याचे चाकं आहेत. आणि 4 यानंतर आमचे प्रकाश महाराज सुद्धा खूप छान सांगतात. ते म्हणतात, बघा हे जे लावलं आहे ते इतकं व्यवस्थित लावलं आहे. ते म्हणले सृष्टी रचना किती व्यवस्थित आहे. एकाच्या तोंडामधले दात एकमेकांशी भांडत होते. मागचे दात म्हणत होते आम्ही कायम मागे, कायम सगळ्यांसमोर, तुम्ही पुढे, मग आम्हाला पुढे व्हायचं आहे. किती छान उदाहरण दिलं बघा त्यांनी. असं जर वाटलं पुढच्या दातांना मागे बसवलं आणि मागच्या दाढा जर पुढे आणल्या तर
काय होईल? काय होईल? सगळी व्यवस्था बदलून जाईल. नाही, जे जिथे लावलं आहे ते योग्यच आहे. आणि मंडळी ते फार आणखीन छान गोष्ट सांगतात. ते म्हणतात, इंग्रजांनी वर्णाश्रमावरती टीका केली, पण त्यांनी जाताना काय केलं? तेच केलं. आज मला सांगा ना, आज खरंच आहे की 4 वर्णांची नावं बाजूला झाले, पण आजही जी व्यवस्था आपल्याकडे आहे, ह्या व्यवस्थेमध्ये जेव्हा आपण एखादा बघा सरकारी कारभार जेव्हा बघतो ना, त्या कारभारामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 4 वर्गीकरणं केल्या गेलेच आहेत की नाही? मग मला सांगा, ह्याशिवाय हे चालू शकत नाही. 4ही चाकांशिवाय गाडी चालू शकणारच नाही आहे. प्रत्येकाच्या गुणांप्रमाणे भेद आहे. त्यामुळे असं बिलकुल मनात आणायचं नाही की पूर्वी आमच्याकडे भेदाभेद केला जायचा, मत नाही, असं काहीही नाही आहे. हे जे लावलं आहे ते गुणांप्रमाणे लावलं आहे. आणि त्या गुणांचं वर्णन देवर्षी नारद सांगतायत की शमोदमस्तपशौचम संतोषक्षांतिरार्जवम ज्ञानम दयाच्युतात्मत्वं सत्यंच ब्रह्मलक्षणम. हे सगळे लक्षणं ज्यांच्यामध्ये आहे तो ब्राह्मण आहे. शौर्यं वीर्यं धृतिस्तेजस्त्याग आत्मजय क्षमा ब्रह्मण्यता प्रसादश्च रक्षा च क्षत्रलक्षणम. ज्याच्यामध्ये युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, इतरांबद्दल आनंद, भक्ती, कृपा करणं आणि प्रजेचं रक्षण करणं, हे लक्षणं ज्यांच्यामध्ये आहे त्यांना क्षत्रिय असं म्हणतात. देवगुर्वच्युते भक्ती स्त्रीवर्ग परिपोषणम आस्तिक्यमुद्यमो नित्यम नैपुणम वैश्यलक्षणम. देव, गुरु आणि भगवंताबद्दल भक्ती, धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थांचं रक्षण करणं, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही ज्याच्यामध्ये आहे त्याला वैश्य असं म्हणतात. हे लक्षण वैश्यांचे. आणि क्षुद्रस्य सन्नती शौचम सेवा स्वामिन्यमायया अमंत्रयज्ञो ह्यस्तेयम सत्यम गोविप्ररक्षणम. जे आपल्याला जमत नाही, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शम, दम, जे काही मुख्य लक्षणं सांगितले ते नाही जमत. उत्साह, वीरता, धैर्य, त्याग तेही जमत नाही. व्यवहारही जमत नाही. मग यांनी काय करावं? ह्या 3ही लक्षणं ज्याला जमत नाही त्यांनी हे बाकीचे लक्षणं ज्यांच्यामध्ये आहे त्यांची सेवा करणे, नम्र राहणे, पवित्रता, स्वामींची निष्कपट सेवा, चोरी न करणे, सत्याने वागणे, या लक्षणांनी युक्त तो क्षुद्र वर्णामध्ये आहे. मग स्त्रीणांच पतिदेवानां, पतीची सेवा करणे, पतीला अनुकूल असणे, पतीच्या संबंधितांशी प्रसन्न राहणे आणि नेहमी पतींच्या नियमांचे रक्षण करणे, हे पतिव्रता स्त्रियांचे धर्म आहे. साध्वी स्त्रीने झाडलोट करणे, सारवणे, रांगोळ्या काढणे, घर मनोहर वस्त्र अलंकारांनी आपले शरीर अलंकृत करणे, सर्व घरातल्या वातावरणाला शुद्ध ठेवणे, आपल्या पतीच्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण करणे, विनय, इंद्रिय संयम, सत्य, प्रियवचनांनी प्रेमपूर्वक वेळोवेळी पतीची सेवा करणे, संतुष्टालोलुपादक्षा धर्मज्ञा प्रिय सत्यवाक अप्रमत्ता शुची स्निग्धा पतिन्त्व पतितं भजेत. जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणं, कोणत्याही वस्तूचा लोभ न करणं, सर्व कार्यांमध्ये चतुरपणे आणि धर्मानुसार वागणं, सत्य आणि प्रिय बोलणं, आपल्या कर्तव्यात तत्पर राहणं, पतीत झाला नसेल तर पवित्र अशा स्त्रीने प्रेमाने पतीचा सहवास करणं. या पतीं हरिभावेन भजे श्रीरिव तत्पराय. जी पतिव्रता लक्ष्मीप्रमाणे पतिपरायण होऊन त्याला साक्षात भगवंताचे स्वरूप समजून त्याची सेवा करती, तिच्या पतीला वैकुंठ लोकात भगवत स्वरूप होण्याचा मान मिळतो. आणि तो नुसता भगवत स्वरूप होत नाही तर ती साक्षात लक्ष्मी स्वरूप होती. अशा प्रकारे पतिव्रतेचे लक्षण आहेत राजा. आणखीन उत्तम लक्षणं कोणकोणते ते मी तुला उद्याच्या भागामध्ये सांगेल. जय जय रघुवीर समर्थ.